सर्वांना व्हिडिओ दिसतोय? हो सर, माझा उलट दिसतोय सर. दिसतोय. सर बरोबर दिसत नाही नीट. हम्म. सर आडवं दिसतंय. हो सर. ओके. आडवी दिसती सर स्क्रीन. हो सर. हो लक्षात का दिसते तेच तुम्हाला सांगायचं. मला वाटते मी एखादा मला आडवा दिसतोय पण नाही, तर त्यावेळेस काय करायचं असतं, आपल्या मोबाईल मध्ये एक सेटिंग असते वरती, जिथं आपण हॉटस्पॉट वगैरे चालू करतो तिथं मोबाईलला आडवा करण्याची परवानगी असते. त्याला पोर्ट्रेट असा शब्द दिलेला असतो किंवा रोटेट. आता बघा, आता दिसतंय का? हो. हा, म्हणजे जसं जिकडे हो मोबाईल सर. जिकडे मोबाईल हलवला तिकडे ते दिसते. ओके. तर येईपर्यंत आपण थोडस उजळणी करूया. थोडासा भाग झालेला म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय झालं होतं आणि काय घ्यायचंय. तर विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत. मुलांशी गप्पा. तर तुम्ही बहुतेक सर येतील 1-2 मिनिटांमध्ये. गुगल मीटचं थोडंसं सरांना पण अवघड जातं स्क्रीनचं वगैरे म्हटलं होतं सर, पण आपल्याला गुगल मीटशिवाय दुसरा तसं त्याला पर्याय नाहीये. कारण झूमचं आपल्याला जर घ्यायचं म्हटलं तर आपल्याला 13,000 रुपये द्यावे लागतात आणि 13,000 रुपये द्यायचे माझी तरी तयारी तेवढी नाही. 1,300 रुपये महिना किंवा 13,000 रुपये एका वर्षाची फी भरावी लागते, तेव्हा ते आपल्याला झूमची परवानगी देते. म्हणजे 1 तासाची 2 तासाची आपल्याला करायची असते मीटिंग तर, आणि आता 40 मिनिटाची आहे. तर या पुढे आपण आयडिया तेच करणार आहोत. गुगल मीटवर आपल्याला अडचण नाहीये. आणि वृंदावणीचा मला 2दा-3दा मेसेज होता, सर व्हिडिओ पाठवा. मला काल व्हिडिओ डाउनलोड करणं झाला नाही. आता इथं काम पहिल्यासारखं जुनं जी पद्धत होती आपली ती पद्धत करावी लागते. तासिका घ्यायचं, तासिका घेतल्यानंतर पुन्हा 1 तास त्याला डाउनलोड करायचं. ते डाउनलोड झाल्यावर पुन्हा युट्यूबला अपलोड करायचं. म्हणजे एक काम 3 पटीमध्ये करावं लागतं. जितकं तासिका घ्यायला वेळ लागला तितकंच सर आले सर तितकाच वेळ हा पुढे अपलोडिंगला लागतो. तर आजचा दिवस आहे आपला 340वा आणि आजचा विषय सुद्धा हा स्पोकन इंग्लिशचाच आहे. स्पोकन इंग्लिश मध्ये सर आता जॉईन झालेले आहेत. आदरणीय शंकर पुजे सरांचं गुगल मीट मध्ये स्वागत. आणि आजचा जो टॉपिक आहे तो टॉपिक तुम्ही वाचलेला आहे. कालपर्यंत 5 भाग झाले, 6 भाग झाले. सिंपल प्रेझेंट, कंटिन्युअस प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, सिंपल पास्ट आणि कंटिन्युअस पास्ट. 6 भाग झाले. आजचा टेन्स मधला 7वा भाग आणि तो म्हणजे परफेक्ट पास्ट टेन्स. वी नो द मिनिंग ऑफ परफेक्ट. आणि त्या ठिकाणी काय बदल आहे, जसं परफेक्ट प्रेझेंट मध्ये काय होतं आणि इथं काय आहे सर तुम्हाला सांगतीलच. सर जॉईन झालेले आहेत. सर स्वागत आहे.
शुभम शुभम आहे का? विवेक आहे सोबत? एक मिनिट आम्ही पार्टिसिपेट मध्ये एकदा चेक करतो. सर पुन्हा बहुतेक रेंजचं हे असेल. ठीक आहे, आपण थोडंसं आपण सराव करूया, काही हरकत नाही. तर आल्याबरोबर आपण लक्षात ठेवूया. परफेक्ट पास्ट टेन्स हा भाग सरांचा आहे. पण त्यापूर्वी आपल्याला काही गोष्टीची उजळणी आवश्यक आहे. ती उजळणी आपण एकदा करून घेऊया. काय उजळणी आवश्यक आहे आपल्याला, काय काय आलं पाहिजे किंवा काय काय यायला आपल्याला सांगितलं होतं आणि आपल्याला ते तिथं जमलं पाहिजे. तर मला सांगा अगोदर सिंपल प्रेझेंट टेन्सचं सूत्र काय होतं? एक जण सांगाल, माईक तुमचं चालू करा. आवाज कमी येतोय. माझा आवाज येतो का पूर्ण? व्यवस्थित येतोय? हो सर येतो. ठीक आहे. हो सर येतो. सर आवाज कमी येतोय. Yes plus V1. सर आवाज कमी येतोय. ज्यांना सांगितलं त्यांनी माईक चालू करा. इतर आता माईक चालू करू नका. याच्यामध्ये न्यूट्रल नाही करा, आपल्याला पुन्हा गडबड होईल. मग तुम्हाला सगळ्यांना मग सांगता येणार नाही काही. यस प्लस V1 प्लस ओ. पॅटर्न 2 म्हणजे जर सिंपल प्रेझेंट जे आता नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. पॅटर्न 2 म्हणजे कोणता पॅटर्न होता तो? सिंपल प्रेझेंटच्या नंतर होता प्रेझेंट कंटिन्युअस. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये काय होतं बरं? कोणतं सूत्र होतं? कारण माईक चालू आहे तुझा, सांग. प्रेझेंट कंटिन्युअसचं सूत्र काय? रोहिणी कुणाला येतं? त्यातील एक जण सांगा. एकाचा आवाज सुरू झाला, दुसऱ्याने माईक बंद करा. बघूयात कुणाला शिस्त जमते. तन्मय, गणेश. यस प्लस हॅव ऑब्लिक हॅज वी 3. प्रेझेंट कंटिन्युअस. हा, कोणता विचारतोय आपण? प्रेझेंट कंटिन्युअस. Is am are. Hello sir. यस यस. Is am are. Is am नाही, am is are. Am is are ing. प्लस ing. नुसतं आयएनजीच म्हणणार का आपण? V4. 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 आणि याच्या अगोदर मला वाटतं आर्यन का कोणी सांगितलं हॅवच. म्हणून तुम्हाला सांगितलं, तुम्हाला वारंवार सर सांगायचं ते चार्ट तयार करा. इथं काय आम्ही फळ्याला किंवा सर तिथं पीपीटी बनवतात म्हणजे त्या कॉम्प्युटरला शोभा देण्यासाठी करत आहोत. इथं भरवा थोडस, इथं बसवा, अन्यथा काही फायदा होणार नाही. कितीही बडबड आम्ही केली त्यापेक्षा आम्ही शांत राहिलेलं बरं आणि तुम्हाला मोकळं सोडलेलं बरं. ते लई चांगलं. विनाकारण आई वडिलांचं इंटरनेट खराब होणार नाही. विवेक पप्पा आहेत का बेटा? विवेक तुझं माईक चालू कर. हॅलो विवेक.
आवाज येतो? हाँ सर पप्पा जॉइन होने लगे आणखी झाले नाही. जॉइन होने लगे सर जॉइन होने ठीक आहे. हो चालेल. तू जर तू राहिला तर माईक बंद करायचं. ठीक आहे. यस प्लस माईक बंद करा. हा प्रॉब्लेम गुगल मध्ये आपल्याला कोणी माईक मध्ये चालू ठेवला तर आवाज घुमतो. म्हणून आपण तेवढं एक लक्षात ठेवायचं की मला जेव्हा फक्त बोलण्याची मला संधी मिळालेली आहे तेव्हाच मी माझं माईक चालू ठेवेल. अन्यथा नाही. इथं आम्हाला सगळ्याची बंदही करता येते. ती सुद्धा सेटिंग आहे याच्यामध्ये, करता येते. जर आज व्यवस्थित तुमच्याकडून नाही प्रतिसाद मिळाला तर उद्याला ते करता येईल, ते करेल. अन्यथा मग तुम्हाला फक्त 40 मिनिटं दिले जाते. झूम मध्ये 40 मिनिटांमध्ये जेवढं शिकता आलं तेवढं शिका. जे आम्ही आमचा जास्त वेळ देतोय 6 तास त्याच्याऐवजी 40 मिनिटात शिका. ते करता येईल ना तुमच्याकडे. हा झाला सेकंड. थर्ड पॅटर्न कोण सांगते? समर्थ. What was the third pattern? First is simple present tense. Another is present continuous tense or imperfect tense. तर imperfect अपूर्ण काळ केला. तिसरा आहे परफेक्ट प्रेझेंट टेन्स. काय याचं सूत्र? क्या ना सर हा यस. यस प्लस have oblique has plus V3 व्हेरी गुड. यस. आता हे हॅव त्याला सर हा सर तिथं हॅवच्या नंतर यस प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस बीन प्लस V4 येते. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये प्रेझेंट परफेक्ट प्रेझेंट मध्ये बी वापरतो का आपण? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूअस नहीं टेन्स. सर हा आपला परफेक्ट फोर्थ मध्ये तू म्हणतेस ते म्हणून तुम्हाला सांगितलं हे वहीवर लिहा, पुठ्यावर लिहा, सरळ नेहमी डोळ्यासमोर दिसतील असं करा. आता हे आम्ही करून द्यायचं काम नाही तुम्हाला. आणि हे जर काम करून द्यायचं काम पडलं तर आमची मेहनत कम्प्लिटली पाण्यात गेली. आमचा वेळ वाया गेला, आमची मेहनत वाया गेली, सरांना पीपीटी मध्ये नको तेवढा वेळ द्यावा लागला, सगळं वाया गेलं. आणि आज मी तेच करणार आहे सर तुमच्या माहितीसाठी. ज्या विद्यार्थ्यांचं काम येईल, ज्या विद्यार्थ्यांची फर्स्ट पॅटर्न पासून 6 दिन झालेले आपले 6 ला 6 आणि आजचा 7वा इथपर्यंत ऑडिओ त्यांचं वहीवर काम ज्यांचं येईल तेवढ्याच विद्यार्थ्यांचा वेगळा ग्रुप असेल आणि त्यांना सुद्धा सकाळची लिंक मिळेल. इतरांना लिंक मिळणार नाही. वर्ग 4थी पासून पुढे जे आहेत ते 3री पासून पुढे जेवढे आहेत आपले त्यांना उद्याला मात्र थोडी शिक्षा मिळेल. की ज्यांना खरंच करायचे, ज्यांनी करत आहेत, आज तुमचं दिवसभराचं काम तेच राहील की मला सरांनी टेन्सच्या फर्स्ट पार्ट. आता जे विद्यार्थी नवीन आहेत, सर आम्ही तर नवीन, आम्हाला काही माहितच नाही, हरकत नाही. मी एकत्रित टेन्स पासूनचे पुढचे सगळे व्हिडिओ तुम्हाला 5 ला 6 ला 6 व्हिडिओ एकत्र लिंक पाठवेल. कालचा अपलोड केलेला नाही, कालचा आज अपलोड करायला लागतो. तोपर्यंत तुमचे वरचे 5 पानं होते. तर ते जोपर्यंत तुमचं काम येणार नाही तोपर्यंत तुम्हाला उद्याच्या मीटिंगला जॉईन करून घेतलं जाणार नाही. मलाही मग तो माझ्या शाळेचा विद्यार्थी असो किंवा सरांनी जॉईन केलेला सरांच्या शाळेचा विद्यार्थी असो, शो अँड काम. अगोदर काम दाखवा आणि प्रवेश घ्या. ओके सर, वेलकम. कारण थोडं शिक्षेशिवाय काही मजा नाही आता. गुड मॉर्निंग सर. सर तुमची स्क्रीन प्रेझेंट तुम्हाला होणार नाही. मी काय करतोय, 1 मिनिट सर. आम्ही सुरुवातीला स्क्रीन प्रेझेंटची परवानगी तुम्हाला देतो.
तर याच्यामध्ये ते होस्ट कंट्रोल मध्ये ते एक फायदा आहे सर याच्यामध्ये की स्क्रीन प्रेझेंट आपल्याला बंद करता येतं. मला मुलांना एक विनंती आहे, याच्यामध्ये आणखी एक गडबड काय होऊ शकते, नवीन विद्यार्थी असतील सरांची स्क्रीन शेअर झाल्यावर प्रेझेंट स्क्रीनला कोणी क्लिक करायचं नाही. लक्षात येतं लॅपटॉपवर मला कोण करतंय रिमूव्ह करून. आता जर इथून नाही रिमूव्ह केलं तर उद्या तुम्हाला सोबत ठेवलं जाणार नाही. त्याच्यानंतर त्याच्यावर कुणीही आडव्या उभ्या तिरक्या रेषा मारण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा नाही. मोबाईल आपला दूर राहणार आहे. जेव्हा ज्याचं नाव घेतलं त्याच विद्यार्थ्यांनी माईक चालू करायचा आणि बोलायचं. ओके. तर गुगल मीट मध्ये आपण जास्त सराव हा घेतलेला नाही. गुगल मीट आपण पाहूयात काय काय किती विद्यार्थ्यांना याच्या टेक्निक्स जमतात. सर जस्ट वेट. आपला पण Yes sir, now you can share your screen sir. कारण पुढे लक्ष द्यायचं आपल्याला आणि काम झालं पाहिजे. मी शाळेत आल्यावर पण आज पाहणार आहे आपल्या गावातल्या मुलांची. ज्यांना अडचण आहे तिथं शाळेमध्ये सर आम्हाला समजलं नव्हतं आम्हाला सांगा. तिथं तुम्हाला तिथं दूर टाकून दूर बसून मी तुम्हाला तुमच्याकडे कृती करून देईन. आपण शाळेमध्ये खूप छान व्हिडिओ बनवूया. जेवढे आपले जॉईन आहेत 8वी 9वीचे असतील कोणी असल्या त्यांनी तिथं आपण यायचंय आणि आपण छानसा व्हिडिओ बनवूया. सरांची कृती सुरू झालेली आहे. कोणी इतरांनी मध्ये स्क्रीन शेअर करायची नाही. कारण काय होतं तुम्ही स्क्रीन शेअर केली की सरांचा व्हिडिओ बाजूला पडतो. तुमचं काम फक्त माईकला क्लिक करणे आहे. व्हिडिओ सगळ्यांचे चालू ठेवायचे. फक्त माईक ऑन माईक ऑफ बस दोनच. आणि ते विचारलं तेव्हा त्याच्यामुळे काही अडचण नाहीये. स्क्रीन आली का? येस सर. आवाज येतोय? हो सर क्लिअर येतोय. हो सर येतोय. ओके. एकानं सांगितल्यावर बाकीच्यांची गरज नाही. Good morning to all of you. Virtual class 18th June spoken English. Today's topic is past perfect tense. Before this we have learned near about 6 tense. Now it's a 7th tense, past perfect tense. You know all the formulas. You know the sentence pattern. How to prepare a sentence, how to construct the sentence. What is in the Marathi and how we construct in the English. That all the rules and regulations of the grammatically we have seen. Today we are going to see about the past perfect tense. First of all, I give instructions to all of you. Don't share the screens or don't do other things, animations, because this is not a Zoom, it's a Google. In the Google Meet, you can share or you can animate. That's why you keep your mobiles away from you and don't disturb us. If you once you disturb, I delete you for the long life. I can't take you tomorrow also and day after tomorrow also anytime. This is the most instructions for you. Okay? सर फक्त एक सूचना मी पण देतोय. मुलांना समजा काही जणांना स्क्रीन दिसत नसेल असं वाटलं तर रेषा कुदरे नावाने तुम्हाला नाव दिसेल. त्या ठिकाणी जिथं व्हिडिओची दिसते त्या व्हिडिओला क्लिक करा. ती स्क्रीन तुमच्या समोर फुल स्क्रीन येईल आणि फुल स्क्रीन आल्यावर उजव्या कोपऱ्यामध्ये एक पिन सारखं येईल बघा, टाचणी सारखं. त्या टाचणीला क्लिक करा. त्याला काय होतं इतरांची स्क्रीन तुम्हाला दिसणार नाही आणि ही स्क्रीन तुमच्या समोर राहील. ओके. त्याला पिन करणे म्हणतात. आपली ही स्क्रीन पिन करून घ्या. येस सर कंटिन्यू. ओके. मी गेलो होतो. इट्स अ परफेक्ट टेन्स, पास्ट परफेक्ट टेन्स. भूतकाळात एखादी क्रिया किंवा घटना पूर्ण झालेली असेल
तर ते वाक्यरचना किंवा ती कृती दाखविण्यासाठी या पूर्ण भूतकाळाचा वापर केला जातो. दॅट इज पास्ट परफेक्ट टेन्स. आणि ही जर प्रोसेस किंवा घटना पूर्ण झालेली असेल तर ती वाक्यरचना कशी असते? तर मी गेलो होतो, मी खाल्लो होतो, मी झोपलो होतो, मी लिहिलो होतो, अशा पद्धतीची ही वाक्यरचना असतं. आणि या वाक्यरचनेचा पॅटर्न आपण कर्ता बदलून सुद्धा पाहतो. दॅट्स वी सी हिअर टुडे. मी गेलो होतो, आय हॅड गॉन. मी लिहिलो होतो, I had written. आय हॅड रिटन. I मी had वाचलो होतो. I had read. काय सांगितलं होतं तन्मय? आवाज, दोन मोबाईल कोणाच्या जवळ आहेत? तुम्हाला काय सांगितलं? ज्यांचं नाव घेईल त्यांनीच माईक चालू करायचा. 2 माईक या ठिकाणी चालू झाले, आवाज घुमतो. तेवढं एक लक्षात ठेवायचं. नाहीतर मी फक्त खेळलो 40 मिनिटं होतो. प्रत्येक तुमच्यासाठी असेल. आय हॅड आता तुम्ही प्लेड. मी जेवलो रोहिणी होतो. कसबे. आय हॅड इटन. सब्जेक्ट आय प्लस हॅड प्लस V3. This is the format of the construction for the past perfect tense. In this way, construct some sentence using the following verbs. First example, run. Rohini Jadhav. आता ज्यांचं नाव घेतलं त्यांनी पटकन माईक चालू करायचा आणि पटकन सांगायचं. Be fast, don't waste time. नेक्स्ट तन्मय. Tanmay. I had ran. मी पळलो होतो. Yes. Ask Abhinav. I had asked. मी बोललो होतो. मी विचारलो होतो. Give Aryan. I had given. Okay. Marathi. मी दिलो होतो. Okay. Say Indrayani. समर्थ देवगुंडे. I had say. Marathi. ते राहील का बेटा की बदल होईल? तेच काय होईल? Say. सिद्धेश. I have said. मी सांगलो होतो. आय हॅव इतके हॅड म्हणलास म्हणून. तुमच्या पुढचा पॅटर्न लक्षात घ्या. व्हॉट इज द पॅटर्न हिअर? आफ्टर आय देर इज अ हॅड. इज देर अ हॅव? वाय यू आर सेइंग हॅव? नेक्स्ट वन, हु सेज से? त्याच्यानंतर रोहिणी देवगुंडे. सृष्टी. I was asleep. मी झोपत होतो. आय हॅड. I had said. यस, तेच सेड. व्हेरी गुड. तन्मय मध्ये बदल झाला. कॉंग्रॅच्युलेट. ओके. स्लीप. इज देअर तन्वी? तन्वी शेजारीच बसली आहे. Yes, yes. I had
sleep, आय हॅड sleep. स्लीप येईल का? स्लीप पुढे येईल का विचारा. नंतर sleep, sleep म्हणली मी. Sleep. यस स्लेप. slept. Yes, yes, slept. It's a pronounced slept. हा सर slept. Okay. This is about the we. आम्ही गेलो होतो. We had gone. आम्ही लिहिलो होतो. What is रोहिणी there? त्याचं काय येईल बरं. We had written. Okay. आम्ही वाचलो होतो. We have read. Read. आम्ही वाचलो होतो. We have read. Okay. आम्ही खेळलो होतो. सृष्टी. We had played. Okay. आम्ही जेवलो होतो. अनुश्री. We had eaten. Yes, exactly. Now the examples. Swim. जयदेव. Samarth. We had swimmed. आम्ही पोहलो होतो. Okay. Cry. Govindraj. Govindraj. Okay. Kadam. We had cried. आम्ही Cried. रडलो होतो. Okay. Say. Bhange. सोहम. We had sailed. Okay. Sing. Varad. Sing. परत कॅन यू. No. वृंदावणी. We had sing. आम्ही गायलो होतो. Sir, I can. सिंग येईल का बरं. V3. मी सांगू? Not a V1. Use V3. यस सांग बेटा. What happened? क्या नाही सर. हा सांग ना. सांग म्हणलं तुला. We had sang. आम्ही गायलो होतो. Sung. It's not a sang. You want to use V3. V3. Sing, sang, sung. Sang is a V2. You want to use V3. Remember again. Okay. Study. Vrindavani. Be fast. Be ready. Study. ओके. नेक्स्ट चान्स टू विवेक. Vivek. ऍड्रेस आहे विवेकचा. We have Had How I I can we had studied. Good. तर आणि Next. विवेक एकाच मोबाईल आहे. You. ठीक आहे. Singular person you. तू या अर्थाने. तू गेला होतास, तू खाल्ला होतास, अशी जी वाक्य रचना आहे त्या अर्थाने. You had gone. तू लिहिला You होता. had पांडुरंग. written. पांडुरंग. मी नाव घेत राहतो. हा यस पांडुरंग देवगुंडे.
आता नेक्स्ट सेंटेन्स सांगायचं. काय असेल बरं, अंदाज लावता येईल? हा, मी सांगू सर वाचत. हा, यू हॅड रेड. रेड रेड रेड, रेडच उच्चार होतो. यू हॅड रेड. तू खेळला यू होतास. हॅड प्लेड. यू हॅव प्लेड. यू हॅव प्लेड. Have यू again. हॅड प्लेड. एक Remember मिनिट, कोण again श्रेया and होती का again. आता? हो सर. श्रेया, तुझं नाव घेतात बेटा? नाही सर. पुढे थांबायचं ना आपल्याला, पुढे कंटिन्यू मध्ये? इथून मुलांशी गप्पातून कट व्हायचंय? नेक्स्ट, तू जेवला होतास. ओनली रेज युअर हँड. केंद्रे, आता इथं काही वडिलांची नाव असू शकतात, त्याच्यामुळे नाव नाही घेत मी, फक्त आडनाव घेतोय. ज्यांची नाव आहेत मला तेच सांगतोय. आपल्याकडे 2 या ठिकाणी आहेत केंद्रे म्हणून. हा, एक जण सांगा, कोणी पण सांगू शकत असाल तर. प्राची, फार कमी वेळाची संधी मिळेल. प्राची, हँडरेज आहे. I can. You had answered. तू उत्तर दिला होतास. I can sir. यस महेश. You had walked. तुम्ही चालत होता. चालत का चालला? होता. मी एक छोटं आणखी त्याच्यामध्ये I can. कोण आहे ते? भालू कोण देवगुंडे. हा, एक मिनिट. भालू देवगुंडे. बाळू देवगुंडे का? ओके, एक मिनिट, जस्ट रिमूव्ह करूया. ओनली रेज युअर हँड. डोंट डिस्टर्ब. डोंट वेस्ट टाइम. टॉक. अभिनव. You had walked. तू चालला होतास. ओके, नो, थर्ड क्रियापद. टॉक. तन्वी, इज देयर तन्वी? You had seen. Talk. Not a scene. You had Talked. Okay. हा, पांडुरंग. Next, see. Pandurang. You had This one. seen. तू पाहिला होता. तू Yes. पाहिला होता. व्हेरी गुड. See का scene? Seen. सीन म्हणलं सर. Yes. Take. Yes. Samiksha. You had taked. तू ठेवला होतास. What is the V3 of take? Take. नो. Taked. Spelling काय सांग. बरं, कुणाला सांगता येईल? TAKED. Taken. You had taken. You had taken. Take, took, taken. क्रियापदाचे तिन्ही रूप व्यवस्थित पाठ करायला सांगितलेलं होतं. समीक्षा, बेटा ईडी लावून उगत प्रत्येकाचा ईडी करू नका आणि तुमचं येडं करू नका. येडपट काढा, तुमचं अभ्यास चांगला करा. ओके, लेट इट बी. लेट्स सी अबाउट द प्लुरल फॉर्म ऑफ द यू. दॅट इज तुम्ही. तुम्ही गेला होता. यू हॅड गॉन. तुम्ही लिहिला होता. I can sir. You had. I can. You had written. Raise your hand. Don't say I can. आणि कुणाजवळ लहान बाळ कुणाजवळ बसलेलं आहे? कोणा विद्यार्थ्यासोबत आहे? You had. तर ती माझी बहीण आहे, ती पण आहे. Yes, Srushti. शांत बसायला लावायचं बेटा.
तितक्या लहान लेकरांना नाही घेऊन बसायचं. पहिलीच्या लेकरांना पहिलीच्या लेकरांसाठी दुसऱ्या मोबाईलवर दुसरा कार्यक्रम चालू आहे बेटा, तो पाहायचा. आई बाबांची शाळामध्ये पहिल्या You had you have read. You have read. हॅव कसं येईल बरं? What is the You had pattern? read. Why you are using You had? had read. You had read. श्रेयस याच्यानंतरच सांग. तुम्ही खेळला होतात. अनुश्री, You have played. what is? अनुश्री, Repeat again. You have played. Have कसे येईल? You had. You I have. had played. Yes, yes, yes. तुम्ही जेवला पुन्हा होता. विद्यार्थ्यांना पुन्हा एक विनंती करतो. तुम्ही कोणीही आय कॅन, वी कॅन, ही कॅन, डो कॅन काहीही करायचं नाही. आम्हाला नावं इथं दिसत आहेत, आम्ही वाचतोय, सरही बोलतायत, मी पण घेतोय. आता आय कॅनला मी इथून फक्त कॅनच करणार, आता दुसरं काहीच नाही करणार. आता माझं बटन फक्त रिमूव्हर आहे आता. ओके, कंटिन्यू सर. तुम्ही जेवला होतात. येस, रोहिणी. रोहिणी जाधव, यू रेज युअर हँड. You had eaten. तुम्ही जेवला होतात. Yes. Make now another examples. Samar, can you say? You had made. तुम्ही भाजला. What is the V3 of make? अजूनही क्रियापदांचे तुम्ही पाठांतर करायला तयार नाहीत. आज 7वं टेन्स आहे. 7. यस, सांग रोहिणी. You had made. तुम्ही बनवला होता. यस, मेक, मेड, मेड. तुम्हाला वारंवार सांगायलो आम्ही, तुम्ही पहिल्यांदा शब्दार्थ पाठ करा, क्रियापदाची रूप. उगं पिरियडला बसायचं, महाराजाचं कीर्तन ऐकायचं, चाललंय कार्यक्रम. तुम्हाला काही फायदा होणार नाही. बघा तुम्ही असं जर असेल तर. नेक्स्ट, बेक. वृंदावनी. चला दोघांपैकी एक जण सांगा, कोणी पण. वृंदावनी सांग. भाग्यश्री. बहुतेक तिथं समीक्षा असेल, तिथं नाव आईच झालं कदाचित. समीक्षा असेल. हा, समीक्षा असेल. You have baked. You had baked. Yes, exact. Say next. Shresh. Chance to Abhinav. You had said. तुम्ही बोलला होता. Okay, fight. Govindraj, Karan. can you say? He's not You speaking. had fight. You want to use V3, Fight. not a fight. सिद्धेश कदम. You had fought. 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 Fight, fought. You had fought. Smell. You had. Shivanand. करण किंवा सौरभ, दोघांपैकी कुणीही. You had fighten. अरे, फाईटचा तर सरांनी फाऊट सांगितलं, पुरा फाईट झाले का? स्मेल. गार्गी कदम. You had smell. तुम्ही सुगंध घेत आहात.
आहात काय? Yes. आहात येईल का बेटा? होतात. सॉरी. होतात. येस. Third person singular number he, she, it. Now we see about the he. तो गेला होता. He had gone. तो लिहिला होता. I can, sir. Yes. He had written. Okay. तो वाचला होता. शुभम, विवेक. तो वाचला होता. I can, He sir. Has read. नको मध्ये hindrance करणार. विवेक काय झालं? He has read. He had read. हॅडचा उच्चार चांगला येऊ दे. महेश, तो खेळला होता. He had played. आणि आता गेस करा कोण सांगते पुढे काय असेल. समर्थ. Sir, मी सांगू. He had तो जेवला होता. ओके. Use the माहित example. झाला आता. Laugh. सर मी सृष्टी. He had laughed. व्हिडिओ चालू ठेवा आपले. कोण सांगला कळू द्या ते. टॉक. There are some new students with us, sir. I think here जोशी. कॅन यू? जर मोठ्या वर्गातला असेल तर, लहान वर्गातला असेल तर काय नको. सौरभ देवगुंडे. यूज सेकंड वर्ब. सौरभ. समर्थ हाके. बघूयात कोण कोण आतमध्ये आहेत त्या मोबाईल समोर. He had jumped. कुठे जम्प तिथं? लाफ आहे रे पहिला. पहिलं लाफ सांगितलं. सेकंड काय आहे? जाधव. वृंदावणी तुझ्यापर्यंत आवाज पोहोचत नाही का बेटा? वृंदावणी. I can, sir. एक मिनिट थांब श्रेया. जे बोलले नाहीत मला त्यांना अगोदर बोलू दे मला. श्रेया तुझ्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये? हो सर, क्लिअर येतोय. श्रेया नाही याला आपल्या वृंदावणीला. हा सांग भांगे. सोहम सांग बेटा. सोहम बी फास्ट. पड्यापण. अभिनव. नाही यांच्या प्रतिसादावर आपण आता यांना ठरवूया सर आपण की कोणाला घ्यायचं आणि कोणाला नाही. He had talked. तो बोलला होता. ओके, लेट इट बी. चला, चलता है. वॉक. तन्मय. He had walked. तो चालला होता. ओके. सीट. आपल्यासोबत जयदेव. जयदेव. सीट. I can, sir. Are you अरे Jaydev? नाही म्हणा रे. आय कॅन नाही विचारायचं तर कसं विचारायचं तेही सांगितलं वाक्य. मे आय सर और मे कॅन आय सर. Can I, sir? तू जयदेवच का थांब ना थोडं. जयदेव नाही का? इथं सौरभला सांगता येईल का? मोठ्या वर्गाचा विद्यार्थी आहे सौरभ. सोबत आपल्यासोबत नवीन विद्यार्थी आहे
आपल्या याच्यावरून वाई साताऱ्याहून. आता तुम्ही सांगू शकता, मोठ्या वर्गातील असतील तर, 5वी पुढील असतील विद्यार्थी. चल गार्गी, तुला सांगता येईल? हो सर. येस. He had seated. तो बसला होता. बरं. तुम्ही काय येईल स्वतःची बरं? नावं ठेवत चला, अवघड होऊन नाही जाईल. सर. रोहिणी कसबे, तू सांग बरं, बरोबर होतं का ते? ही हॅड सॅट. तो बसला होता. बरं, आणखी Yes, एखाद्याला sir. घेऊयात आपण. Yes. वरद, He had sat. वरद, नेक्स्ट. He had worked. त्यांनी काम केले. He had worked. काम केले का काम केला होता? केला होता. ओके. नाउ ती गेली होती. शी हॅड गॉन. ती लिहिली होती. शी हॅड रिटन. ती वाचली होती. शी हॅड रेड. ती खेळली होती. शी हॅड प्लेड. ती जेवली होती. शी हॅड इटन. आता फक्त हिच्या ऐवजी शी आलेला आहे. ती. ओके. प्रिपेअर सम एक्झाम्पल्स. आन्सर. अनुश्री. He had answered. तिने उत्तर दिले होते. यस, राईट बेटा, बरोबर. आर्यन. सुमित. He had learned. मराठी. ती शिकली होती. ओके. सुमित. नेक्स्ट सुमित. तुम्ही श्रीनिवास, दोघांपैकी कोणी पण. He had speaked. ती बोलली होती. स्पीकड येते का रे त्याच? क्या नाही सर? तीन काय रूप नाही काय आहेत स्पीकचे? हा सांग श्रेया, सांग. He had speak. ती बोलली होती. चूक. V3. What is the V3 of speak? सर सृष्टी, can you? प्राची. सर मी आय. Just wait. She had added. Speak. सर आवाज Speak येत चालू नाही. आहे आपलं. स्पीकचं हा, सांगायचे आता. तुझ्या बाजूत She had spoke. काय येईल गजानन? She had spoke. ती बोलली होती. बघा, परत एकदा विचार करा. स्पोक आहे का रे? गजानन, तू म्हणला स्पोक. परत सांग बेटा. She had spoken. ती बोलली होती. बघा, स्पीक, स्पोक, स्पोकन. अरे शब्दात पाठ करा रे. कितीदा सांगावं एकच वाक्य. नेक्स्ट, ऍड. सृष्टी, कॅन यू से? She had added. यस. पुश. शिवानंद कदम, शिवानंद देशगुंडे. Sir, this na पुश. स्क्रीन कशी समोर घ्यायची ते सांगितलं. तुम्हाला कोणत्या पेजवर दिसते, खाली सगळ्यांचे फोटो दिसतात, तिथं त्याला पिन करायची पहिल्या सुरुवातीला सांगितलं. म्हणजे स्क्रीन कुठंच जात नाही, ती फक्त स्क्रीन समोरच राहते आपल्या. त्याला पिन करणे म्हणतात. फोटो काढून टाका ना, तुम्हाला काय करायचे. तुम्हाला ताबडतोब ते होतं ते.
आज कारवाडीचे सगळे 8वी 9वी 7वीचे जे मुलं आहेत त्यांनी 11 वाजता शाळेकडे यायचं आपला मोबाईल घेऊन. नेक्स्ट push. पांडुरंग. Can येस येस पांडुरंग सांग. she had pushed? Yes. मराठी. ती ढकलत होती. ढकलत. ढकलली होती. तिने ढकलली होती. होती. Okay. Now they, it had gone. ते गेले होते. थर्ड पर्सन सिंगुलर नंबर. He, she, it. In that one, it had gone. ते गेले होते. ते लिहिले होते. It had written. ते वाचले होते. It had read. ते खेळले होते. It had played. ते जेवले होते. It had eaten. Now the examples use. Raise your hand. Yes, Samiksha. ज्यांना सांगायचं त्यांनीच फक्त हँड रेस करा. इट कारण नाव हॅड घेतल्यानंतर तुम्हाला वेळ लागतोय. इट हॅड Yes. यूज म्हणजे त्यांनी वापरले होते. Next, It listen. सिद्धेश. Dhaneshwar. यस सिद्धेश कदम. ज्ञानेश्वर देवगुंडे. ज्ञानेश्वर तर मुलाचं नाव पांडुरंग आहे सर. आता तिथं वडिलांची नाव असू शकतात बऱ्याच जणांची. आज सगळ्यात मोठा घोटाळा आहे. Yes. ईमेल मुळे पूर्ण वडिलांचे नाव आहेत, आईचे किंवा वडिलांचे नाव आहेत. आवाज येतो का तुम्हाला? हो सर क्लिअर येतोय. हा नाही सरांचा आवाज येतो का? गार्गी कदम. ओके. नेक्स्ट. Who says the listen? Yes, sir. Same. लिसन या क्रियापदाचं सांगा. Listen. It had listened. ते ऐकले होते. It had listened. Okay. Grow. Who says? Abhinav. Grow. Aryan. वृंदावनी. गोविंदराज. इट हॅज हिअर्ड. व्हिडिओ बंद आहे तुझा. भिंत नको दाखवू, तू दाखव मला. हा ग्रोथ सांग. इट हॅज ग्रोन. Grow, grew, grown. It had grown. Yes. No. Tanmay. Can I sir? Tanmay. Are you a Tanmay? Yes sir. Say. I had no. Huh? I had no. No. नाही sir. No, new, known. ही 3 पार्ट नाही तुला. बघ. तन्वी catch. I had known. Catch. I had
I had CAUGHT. What is the pronunciation? Caught. Cock. Caught. Catch, caught, caught. It had caught. Say like that. Now, they, plural form, third person. ते त्या ती गेले होते. ते गेले होते, त्या गेल्या होत्या किंवा ती गेले होते. त्या पद्धतीनं दे हॅड गॉन. ते लिहिले होते. दे हॅड रिटन. ते वाचले होते. दे हॅड रेड. ते खेळले होते. दे हॅड प्लेड. ते जेवले होते. दे हॅड इटन. आणि यासाठी आपल्याला दिलेले जे 5 वर्ब आहेत त्याचाही फॉर्मॅट आपण वापरायचा आहे आणि त्या पद्धतीने वाक्यरचना करायची आहे. याचा फॉर्मॅट आपण पाहूया. सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर. फर्स्ट पर्सन आय हॅड गॉन. इन द प्लुरल फॉर्म वी हॅड गॉन. सेकंड पर्सन you had gone. In the plural form you had gone. Third person singular number he had gone, she had gone, it had gone. Third person plural number they had gone. This is the chart of this tense. Be prepared, be by heart it. What is the sentence pattern? S plus had plus V3. It means कर्ता अधिक had अधिक क्रियापदाचे तिसरे रूप. या ठिकाणी येणारं सहाय्यकारी क्रियापद हॅड जे आहे ते फक्त एकच आहे. इतर टेन्स मध्ये काही वेगवेगळे आले. आय, मी, जार, वॉज, वेर, हॅव, हॅज असे 2-2, 3-3 आले होते. पण या टेन्स मध्ये फक्त एकच आहे, तो म्हणजे हॅड, आणि तो सर्व ठिकाणी वापरला जातो. इट्स द फॉर्मॅट फॉर द सेंटेन्स पॅटर्न. प्लीज बाय हार्ट this formula and prepare sentences or construct your sentences using this formula. Okay, it's today's homework. Now write down the given chart using any 5 verbs. Prepare some sentences of past perfect tense. You know what is the homework? Write down all the sentences and charts and take a shot or make a PDF and send out only students of our group. Thank you. Yes, thank you, sir. Thank you very much. Thanks to all students also. तर सगळ्यांचे एक मिनिट आहे. मला बोलायचं सांगितलं तुम्ही फक्त 1 मिनिटामध्ये मी थोडस 1 मिनिट. तर सुरुवातीला सगळ्यांचे खूप खूप सहकार्यासाठी धन्यवाद. तुम्ही म्हणतात सर आम्ही काय सहकार्य केलं? असं कोणतं सहकार्य आम्ही केलं की तुम्ही आम्हाला धन्यवाद म्हणताय? रागवलं सुद्धा आम्ही, रागवणार पण आहोत. धन्यवाद याच्यासाठी कारण गुगल मीट मध्ये सगळ्यात जास्त जर अडचण काही असेल तर मुले मध्ये स्क्रीन शेअर करतात. मुलेच काय, व्हिडिओ चालू करा आपले. Yes, sir. सगळ्यांचे चालू असू द्या. रेकॉर्डिंग मध्ये तुमचं आपली जी रेकॉर्डिंग आहे त्या रेकॉर्डिंग मध्ये पूर्ण टोटल विद्यार्थी जेवढे ज्यांचे व्हिडिओ चालू आहे समोरच्या व्हिडिओ चालू ठेवा. व्हिडिओ तुमचे बंद नाही पाहिजे. सर चालूच येतं. ओके ओके आहे, त्यांना सांगायची गरज आहे ना. नाही त्यांच्यासाठी सूचना असते. आपण काय म्हणतो, हा नाही सर मी चालू केला. तू चालू आहे ना, तुझा तुला विचारलंच नाही कुणी. ज्यांचा चालू आहे त्यांच्यासाठी सूचनाच नाही, ज्यांचा बंद आहे त्यांच्यासाठी. व्हिडिओ चालू राहू द्या. ज्यांचा बंद आहे त्यांच्यासाठी सूचना आहे. हा, तर आजचा जो टॉपिक होता परफेक्ट पास्ट टेन्स. आणि सर येण्यापूर्वी आपण जे सांगत होतो आणि आता म्हणजे शेवटची जी स्क्रीन होती होमवर्कची, त्याच्या अगोदरची जी स्क्रीन होती पुढे पॅटर्न, ती पॅटर्नच्या स्क्रीन जी आहे त्या पॅटर्नच्या स्क्रीनवर जे दिलेलं आहे तो पॅटर्न
तुमच्या वहीत किंवा एखाद्या पुठ्ठ्यावर एखाद्या पत्रिकेच्या पांढऱ्या मागचा जो कागद असतो त्या कागदावर छानपैकी स्केच पेनने मोठ्या अक्षरात लिहा, जो की येता जाता घरातून इकडून तिकडून तुमच्या नजरी पडेल. जशी आपली घड्याळ असते किती वाजले, हा अरे बाबा चला किती वाजले, येता जाता न पाहता लक्ष जातं, सहजच लक्ष जातं. तसं त्या चार्टकडे तुमचं लक्ष जावं आणि तो चार्ट तुमच्या लक्षात राहा. आज घडीला आपले 7 चार्ट तयार झाले. आज जे विद्यार्थी 7 चार्ट ते पाठवतील पॅटर्नचे, काही जण म्हणू शकत नाही सर आमच्याकडे ते नव्हते, आम्ही नव्हतो सुरुवातीपासून. आहेत काही विद्यार्थी नवीन आपल्यासोबत, हरकत नाही, त्यांच्यापर्यंत ते पुरवले जाते. आपण ग्रुपवर ते पाठवू, ते सगळे व्हिडिओ पाठवू. टोटल व्हिडिओ सरांचे टेन्सचे स्वतंत्र व्हिडिओ एकाच लिंक मध्ये तुम्हाला मिळतील. ही व्यवस्था मी आज सायंकाळपर्यंत मी ते करेल, कारण उद्या सरांची तासिका नाही, म्हणजे तुम्हाला आज आणि उद्या पूर्ण दिवस हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आहे. एक पाहिला की बाकी सगळं समजतं. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ आवश्यकता नाही पडणार. फक्त आवश्यकता कुठं कुठं पडेल, कोणते क्रियापद वापरलेत, नवीन नवीन क्रियापद कोणते घेतलेत ते क्रियापद घेता येतील, तुम्हाला पाहता येतील आणि आपोआपच समजून घेता येते. म्हणून हा पॅटर्न तुम्ही घ्या, लिहून काढा, स्केच पेन वापरा. नसेल स्केच पेन, आपल्याच पेनने 2 ओळीत लिहिल्यासारखे अक्षर मोठे काढा आणि छान करा. कारण कुणी आपल्याला वेळ देत आहे तर तुमच्याकडून फार मोठी आम्हाला मदत मिळणार आहे म्हणून आम्ही काम करत नाहीये. तुम्ही पेपरला वाचला असेल किंवा येईल तुमच्या समोर आज सकाळ पेपरने आपल्या कामाची दखल घेतलेली आहे आणि नंतर एक वृत्तवाहिनी मुलाखतीसाठी सुद्धा येणार आहे. म्हणजे आपण वेगवेगळ्या चॅनलवर सुद्धा आपण पोहोचणार आहोत मुलांशी गप्पा. आणि कालच जिल्हा राज्यस्तरीय तासिका होती, ती झाली आणि पुन्हा आता राज्य शासनातर्फे नक्कीच पुढील कार्यक्रमामध्ये संधी मिळणार. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा राहाल. आताच्या उद्यापासूनच्या लिंक मध्ये तुमच्या 4-5 जणांना मी सांगणार आहे, पहिलीची कोणी असतील, 6वी 7वीची कोणी असतील, त्यांना राज्यस्तराच्या तासिकेमध्ये जे चालल्या त्याच्यामध्ये तुमचे काही जणांचे मी नंबर देईल, त्यांना तिथं ऍड केलं जाईल. तुम्ही तिथं राहू शकता. जे आपले टेक्नोसिल काही विद्यार्थी आहेत, नक्की मी तुम्हाला ती संधी उपलब्ध करून देईन. कारण त्या ठिकाणी फक्त माझ्यासारखे किंवा कुठे सर आम्ही आमच्या शाळेत कुठे जर इथं असलो ते नाही, तर तिथं तुम्हाला अगदी संचालक उपसंचालकापर्यंत अधूनमधून त्या उपक्रमात ते भेट देतात, त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचता येईल. अशाही तुम्हाला त्या संधीमध्ये त्या संधीचा फायदा करून देऊ. पण त्यांनाच जे ऍक्टिव्ह आहेत, जे खरंच करत आहेत आणि नाही समजलं म्हणून विचारते आहे. मला काल वृंदावणीचं अभिनंदन करावं असं वाटतं. आज वृंदावणी न बोलण्यामागचं कारण ते आहे. किमान 4 ते 5 मेसेज पाठवले की सर मी काल राजेश्वर व्हिडिओ बंद, माईक बंद ठेव, कोणाचा तरी माईक चालू आहे. राजेश्वरचाच होता. प्राचीचा आहे ना? राजेश्वरचा होता. ठीक आहे. कारण राजेश्वर तुला गिफ्ट मिळालेली आहे. त्या गिफ्टचा योग्य वापर नाही झाला तर तुला त्याचे दुप्पट तिप्पट पैसे समोर भरावे लागतील, हे लक्षात घे. आई वडिलांना सांगतो, तुमचे आई वडील ऐकत असतील तर समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला काहीतरी फुकट देत आहे, म्हणजे आम्ही शिकवलेलं म्हणत नाही, कारण तुमचं रिचार्ज समोरच्या कुणीतरी मारलेला आहे की तुमचा मुलगा अभ्यास करावा. कुणाला पैसा जास्त झालेला नाही आणि कुणाला वेळही जास्त झालेला नाही विनाकारण वेळ द्यायला. त्याच्यावर तुम्हाला पैसे स्वतःच्या खिशातले खर्चून तुमचा मुलगा शिकावा म्हणून रिचार्ज मारले, तर त्याचा वापर फक्त आणि फक्त शिक्षणासाठीच केला तर पुढील सुविधा मिळतील, अन्यथा काही आवश्यकता नाही. जसे वाया जायचे तसे बिनधास्त जा. तुम्ही असं व्यक्ती राजेश्वरसाठी म्हणत नाही, अनेक विद्यार्थी तसे आहेत, पण मुलांशी गप्पातील तसे होणार नाही एवढी खात्री पण आहे. तर हे पॅटर्न तुम्ही करा बेटा. सगळ्यांनी जे 7 पॅटर्न झालेले आहेत मी तुम्हाला त्याची मी सुद्धा लिहून पाठवेल. तुम्ही व्हिडिओ पाहून त्याच्या पाठीमागचे जे पुणे शेवटी सरांनी थँक्यूच्या स्क्रीनच्या अगोदर आपल्याला होमवर्कची स्क्रीन आहे आणि होमवर्कच्या अगोदरचे एक तुम्हाला पॅटर्नची स्क्रीन आहे. तो पॅटर्न समजून घ्या, तो पॅटर्न लिहा. एकदा पॅटर्न समजला तर आयुष्यामध्ये टेन्स शिकायची गरज पडणार नाही आणि विदाउट टेन्स वी कांट टॉक. काळ समजल्याशिवाय आपण बोलू शकत नाही. समजा मला म्हणायचंय करणला, करण समजा असं सांगायचं होतं की मी आज शाळेत येणार आहे,
आणि मी त्याला म्हणालो, करण मी आज शाळेत आलो होतो. म्हणजे करणला काय वाटणार आहे? करण तुला करण तुला काय तुम्ही वाटणार? तर घरीच आलते. आले आणि येऊन गेले, म्हणजे क्रिया संपून गेली. आणि मी तर सांगायलो, मला सांगायचं होतं येणार आहे. हे जसं आहे, हे मला कसं बोलायचंय, मराठी असो का इंग्रजी असो, त्यासाठी आपल्याला पॅटर्न महत्वाचे आहे. सो सगळ्यांनी प्रयत्न करा, नक्की जमेल. इंग्रजी ऐकत 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 बोलत बोलत कुठले आपले उच्चार कुठं चुकतायत, जे विद्यार्थी बोलत नाहीत त्यांना पुन्हा एकदा संधी उद्याच्या याच्यामध्ये. जे बोलत नाही, जे नवीन आहेत, आज बरेच विद्यार्थी नवीन आहेत, यांचे एक आहे, बनारसचं एक आहे, ते नवीन विद्यार्थी आहेत, तुमचं स्वागत आहे. पण तुम्हाला बोलावं लागेल. तुम्ही बोलते झाले तर मजा येणार आहे. आणि चुकलं हरकत नाही, चुकलं तर आपण काय फार मोठं तिथे नाही, पण कुठं चुकतंय हे बोलतानाच कळेल. आणि आज एक ऑडिओचा उपक्रम देईल, तो ऑडिओचा उपक्रम तुम्ही करायचा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि स्वतःची काळजी घेऊया. पेपरला तुम्ही आज वाचला असेल, बघा ते पेपरला खूप मोठी बातमी आलेली आहे. पुढच्या आठवड्यामध्ये कोरोनाची तिसरी खूप मोठी लाट येणार, असं स्पष्ट त्यांनी, संशोधकांनी, डॉक्टरांनी, वैद्यक त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळं बी अलर्ट, बी केअरफुल. Have a nice day to all of you. Thank you, sir. Okay, thank you all of you. Be ready for on Monday. Yes. Bye bye, Shivani. काही प्रॉब्लेम आहे आज? नाही. ओके, तयारी. तुम्ही ओके. हो सर. हा, लेफ्ट वा सर्वजण. मीटिंग तशी चालू राहू शकते, कारण माझ्याकडून जस्ट लिव्ह झालं, एंड झालेलं नाही. त्यामुळे सगळेजण स्वतः आता लेफ्ट व्हा. पण बोलत बोलत माझ्याकडून बटन फक्त मीच बाहेर पडावं असं कॉम्प्युटरवरून झालं. त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण स्वतः बाहेर पडा. आता स्वतः लेफ्ट व्हा, लाल बटन जे आहे त्याला क्लिक करा आणि स्वतः बाहेर पडा. नाहीतर तुम्ही कंटिन्यू त्याच्यामध्येच राहाल मीटिंग मध्ये आणि तुमचं इंटरनेट संपूनही जाईल. इंद्राणी, तुझा आज आवाज आला नाही. सुस्ती गेली नाही. सुस्ती जाणार नसेल तर सकाळी दररोज शाळेला यायचं आता. ओके. ओके, चला 5 जण राहिलोत आणखी आपण. चला लेफ्ट फॉलो कर. तन्मय, समर्थ, माहित आहे तुम्हाला, म्हणजे काहीतरी शेवटपर्यंत सांगतील म्हणून तुम्हाला लेफ्ट वाटत नाही. समर्थ, वरद, शिवराज मोर. बंद. हा, चला बंद करा. आणखी कोण आहे? शिवराज आहे वाटतं. चला लेफ्ट व्हा. यस, आणखी एक जण आहे, 2 आहेत. केंचे, केंद्रे इथे लाल केंद्रे. बटन, केंद्र आहेत का? ओके, लाल बटन आहे, लाल बटनला क्लिक करा. व्हिडिओच्या बाजूला. ओके, भेटूया सर. ओके.